माझी प्रेयसी हो, नाहीतर नवऱ्याचा मृत्यू होईल, हे शब्द आहेत एका तथाकथित भविष्यवेत्याचे. कॅप्टन अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय बनलाय. नेमके प्रकरण काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहत आहेत आपला विषय. मंडळी, आज आपण पाहणार आहोत कॅप्टन अशोक खरात जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणकोणती माहिती समोर आली ते सर्व आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. अशोक खरात हा स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ समजत होता. त्याला 17 मार्च रोजी पोलिसांनी अटक केलं. एका 35 वर्षीय महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार 2019 मध्ये अशोक खरात यांच्या एका 35 वर्षीय महिलेची ओळख झाली. अशोक खरात हा म्हणायचा की माझ्याकडे दैवी शक्ती आहे असं म्हणून त्याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला होता. तिच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील ते दूर करण्याचं आश्वासन देऊन तो त्या महिलेला वारंवार त्याच्या ऑफिसमध्ये बोलवत होता. तसेच 2022 मध्ये अशोक खरात याने महिलेला पाणी आणि एक पेढा दिला होता आणि त्यानंतर त्या महिलेला गुंगी आली आणि गुंगी आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर महिलेचं लग्न झाल्यानंतरही तो तिला वारंवार बोलवून घेत होता ऑफिसमध्ये आणि तिच्यावर अत्याचार करत होता असा दावा करण्यात आलेला आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जर तू माझी प्रेयसी नाही झाली तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल अशी धमकी देखील देण्यात आली होती. जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा पोलिसांच्या हाती आलं एक पेन ड्राईव्ह. त्यामध्ये जवळपास 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत. सध्या या प्रकरणावर सर्व बाजूनी तपास सुरू आहे. या प्रकरणावर वाद अजून जास्त वाढला, कारण म्हणजे जे राजकीय नेते होते त्यांच्या सोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. सध्या या प्रकरणावरती फक्त एका महिलेची तक्रार आहे, अजून काही तक्रार येण्याची शक्यता आहे. अशोक खरात यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 64(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले. या कलमानुसार बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यासाठी किमान 10 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्रातील जादूटोणा कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.